श्री स्वामी समर्थ. भाग 1. महाशिवरात्रीच्या पवित्र रात्री एका भक्ताच्या मनात प्रचंड दुःख दडले होते. तो काही बोलत नव्हता, पण त्याच्या डोळ्यात वेदना स्पष्ट दिसत होत्या. स्वामींच्या चरणी बसून तो फक्त मनाने हाक मारली होती. भाग 2. स्वामी शांतपणे त्याच्याकडे पाहत होते. काही न बोलता त्याने फक्त आशीर्वादासाठी हात वर केले. त्या क्षणी भक्ताच्या मनातील वेदना हलकी झाली. भाग 3. रात्र वाढली गेली तरी मंदिरातील घंटा घुमू लागली. ओम नमः शिवायचा जप सुरू होता. भक्ताच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण हृदयात विश्वास जागा झाला. भाग 4. स्वामी म्हणाले, अबोल राहूनही जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याचे दुःख मी जाणतो. भक्त स्तब्ध झाला. महाशिवरात्रीची जागतिक रात्र भक्तांचे जीवन बदलणारी ठरली. त्याच्या संकटाचे ओझे हलके झाले. भाग 6. दुसऱ्या दिवशी सकाळी तो भक्त नव्या आशेने उभा राहिला. स्वामींच्या कृपेने त्याचे मार्ग सापडला. भाग 7. गावात चर्चा सुरू झाली. स्वामींच्या कृपेने चमत्कार घडला, पण भक्त मात्र शांत होता. भाग 8. त्याने ठरवले की दर शिवरात्रीला तो उपवास करून स्वामींची सेवा करेल. भाग 9. एका वर्षानंतर त्याला आर्थिक अडचणी पुन्हा दूर झाली. भाग 10. तो म्हणाला, स्वामींनी माझा ओझा, माझी अबोल प्रार्थना ऐकली. भाग 11. महाशिवरात्रीच्या दिवशी पुन्हा मंदिरात गर्दी जमली. भक्तांनी दीप प्रज्वलित केले. भाग 12. स्वामींच्या प्रतिमेने त्याचे कृतज्ञतेने नतमस्तक होऊन नमस्कार केला. भाग 13. त्याला जाणवले, श्रद्धा हीच खरी शक्ती आहे. भाग 14. गावातील इतर लोकही प्रेरित झाले आणि भक्तिमार्ग चालू केले. भाग 15. स्वामींच्या नावाने भजन सुरू झाले. भाग 16. रात्रभर शिवनारायणाचा गजर चालू राहिला. भाग 17. भक्तांच्या चेहऱ्यावर समाधान झळकत होतं. भाग 18. त्याने अनुभवले की संकटे येतात, पण स्वामींची कृपा मोठी असते. भाग 19. त्याच्या आयुष्यात शांतता आली, आनंद नांदू लागला. भाग 20. तो प्रत्येकाला सांगू लागला, विश्वास ठेवा, स्वामी तुमच्या सोबत आहे. भाग 21. महाशिवरात्रीची ती कथा गावात प्रसिद्ध झाली. भाग 22. लोकांनी ती कथा भावपूर्ण मनाने ऐकली. भाग 23. स्वामींच्या चरणी भक्तांची संख्या वाढू लागली. भाग 24. भक्ती, श्रद्धा आणि शुभ्री याचा संदेश सर्वात पसरला. भाग 25.
अशा प्रकारे महाशिवरात्रीची पावन रात्री अबोल भक्ताला स्वामींची कृपा लाभली आणि त्याचे जीवन उजळवले. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी.